महाराष्ट्र के भूम तालुका के जेजला गांव स्थित येडेश्वरी दूध डेयरी के चेयरमैन तानाजी दत्तू भोसले को बैंक खाता अपडेट करने के नाम पर एक फर्जी कॉल आया। फोन करने वाले व्यक्ति ने खुद को बैंक प्रतिनिधि बताया और खाते को अपडेट करने के बहाने आधार कार्ड और पैन कार्ड की जानकारी ले ली। इसके बाद व्हाट्सएप पर आईडीबीआई बैंक की पीके फाइल भेजकर उसे मोबाइल में डाउनलोड करने के लिए कहा। भोसले ने जैसे ही वह फाइल इंस्टॉल की, उनका आईसीआईसीआई बैंक खाता हैक हो गया। इसके बाद येडेश्वरी दूध डेयरी के बैंक खाते से 24,47,000 रुपए ऑनलाइन निकाल लिए गए, जिससे खाता पूरी तरह खाली हो गया। जब ठगी का एहसास हुआ तो भोसले ने तुरंत धाराशिव साइबर पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई। फिलहाल साइबर पुलिस मामले की जांच कर रही है। इस ऑनलाइन ठगी के कारण डेयरी से जुड़े दुग्ध उत्पादक किसानों को बड़ा झटका लगा है। किसानों को दूध का बकाया भुगतान कैसे मिलेगा, यह सवाल अब चेयरमैन के सामने गंभीर रूप से खड़ा हो गया है। वंदे भारत न्यूज से कलीम शेख की ब्यूरो रिपोर्ट। तो भोसले जेजला येडेश्वरी दूध संकलन केंद्र जेजला या डेअरीचा प्रोप्रायटर आहे आणि माझा दिनांक 27/3/2025 रोजी ठीक 11 वाजता ऑनलाईन बहाणा करून मी बँकेचा मॅनेजर आहे म्हणून मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागितले आहे आणि त्यानंतर तुमचे खाते अपडेटला आले म्हणून मार्च एंडला तुमचा खाते सेल होईल असा बहाणा करून माझ्या खात्यावरून दिनांक 27/3/2025 रोजी 11 वाजता 99,99,000 एंट्र्या अकाउंटवरून कट केले आणि टोटल 1.5 वाजता माझा बॅलन्स कट केला आणि सर्व दूध उत्पादकाच्या पेमेंटसाठी 2 महिन्याचे पेमेंट थकीत बँकेने डेअरीवाल्याने टाकल्यामुळे मला सध्या पेमेंट देण्याची अडचणीत आहे। तरी मी पेमेंट न मिळाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही। टोटल एकूण माझ्या खात्यावरून 24,47,590 रुपये रक्कम पूर्ण झिरो बॅलन्स करून माझ्या खात्यावर सध्या आता 1ही रुपया बॅलन्स नाही। तरी माझे पैसे सायबर गुन्हे शाखेला मी तक्रार 5 वाजता तक्रार दाखल केलेली आहे, तरी माझी काहीच नोंद घेतलेली नाही आणि सध्या माझी केस एफआयआर फाडून धाराशिव जिल्हा येथे दाखल केलेली आहे। तरी मला पैसे मिळावेत ही माझी विनंती। चेअरमनचे पैसे बँक अकाउंटमधून कट झालेले आहेत, तरी तुमच्या दुधाच्या पगारी झाल्यात का? आमच्या दुधाच्या पगारी चेअरमनने केलेल्या नाहीत। या उलट आम्हीच मागचा एक हप्ता चेअरमनकडे ठेवला आहे, कारण येणाऱ्या 18 तारखेला आमची गावची यात्रा आहे। त्याच्यामुळं पगार हप्ता चेअरमनकडे थकीत ठेवला, परंतु चेअरमनने आणखी आमच्या दुधाच्या पगारी काही केलेल्या नाहीत। मग दुधाच्या पगारी कधी करतील चेअरमन म्हणले? चेअरमन बोलले की दुधाच्या पगारी मी पैसे आल्यानंतर माझा सायबर पोलिसांवरती विश्वास आहे की माझी जी खात्यामधनं फसवणूक झालेली आहे ती फसवणूक सायबर पोलीस सापडून माझे पैसे ते माघारी आणतील आणि त्यानंतर कोणाचाही 1 रुपया मिटवणार नाही। सगळ्यांच्या दुधाच्या पगारी मी करेल असं चेअरमन बोलले। तर जेजला गावची यात्रा आलेली आहे, तरी जेजला गावची यात्रापर्यंत तरी दुधाच्या पगारी होतील का? होतील अशी अपेक्षा वाटते, कारण चेअरमन बोललेत की माझा सायबर पोलिसांवरती विश्वास आहे आणि ते लवकरात लवकर त्या आरोपींचा शोध घेतील आणि माझे पैसे मला परत करतील असा चेअरमनने आमच्या सर्व शेतकऱ्यांना आणि खातेदारांना दुधावाल्या विश्वास दिला आहे। तरी आमचा चेअरमनवरती विश्वास आहे की यात्रेला चेअरमन 100% दुधाच्या पगारी करतील।